या पोऱ्याला मारेल सर. जे जवाहर भाऊसान जे आदिवासी सरावन शेवटला सोमवारला दिन मी सण भाऊ तुडम होता बरं का. आणि रिक्षावनी एक मग तर रिक्षावाला उतरना रिक्षा मग एक बाई एक माणूस होता आणि दोन पोरे दाखवलं. मग तो माणूस उतरना मग तो सांगला लागला गाडीवाला तर बुवा यातले शिवाय फाटापर्यंत शिवायला सोडी दीज म्हणे. मग तो सांगायला लागला तर बुवा मी इथला दूर ना जाणार आता संध्याकाळ टाइम झाला संध्याकाळ 6 वाजला भाऊसान तर मी इथला दूर जाऊ ना. मग तो माणूस सांगणार त्याला तर बुवा यातले तर ते सोडणं म्हणे 8 जण म्हणे. मग तो गाडीवाला तयार होईल ना सोडायला चालेल म्हणे सोड देतो म्हणे. आणि मी बी तरीच होता. मग मी तो माणूस ते बाई मी त्यासला बोलाना प्रयत्न करणार पण त्यासला काही बोलाना येणं म्हणा होतं ते कंडिक्शन म्हणजे त्यासला एकदम असे घाबरेल सारखं होतं ते नामुळं काही ते बोलणत ना. मग म्हणतं जाऊ दे म्हणतं काही माणूस पेल बेलू दारू बिरू ते नामुळे मी काही एवढा विषय लिहिला ना भाऊ मला काही माहितीच ना त्यांना मधला. मग मी ना तर नाही थांबू ते बी मी बी एकच गाडीमध्ये बसणं होतात. मग मी तर नियरला उतरी का बरं का ती गाडी पुढे गी त्यासला सोडायला म्हणजे स्पेशल त्यासला सोडायला झालं होते बरं का ती गाडी तो रिक्षावाला सांगणार ना तर स्पेशल त्यासला साठी ती गाडी शेवाईपर्यंत जायला होती. मग शेवायला ते सोड नवीत बुवा तर तो जो रिक्षावाला होता तो बी एकदम भारी काम करणार. आणि अचानक मी संध्याकाळला अशाच रातला ना रील दगता मनाप एक पाहुणे आयडीवर व्हिडिओ लागणार आणि व्हिडिओ दगना तर मी तेच माणसं होता तो पुरा व्हिडिओ दगना तर एकदम म्हणजे मला इथला फेल वाटणार ना पुरा बेकार डायरेक्ट म्हणजे इथला काय सांगा युसा पोऱ्याला आणा ना म्हणजे एकदम लाज वाटायला पाहिजे अशा माणूसला युसा पोऱ्याला आणा ना. मग आपलं आदिवासी समाज बाहेर जात ना कामला महाराष्ट्र सोडीन तर ते आपल्यावर अन्याय वैरण आपला महाराष्ट्र सुद्धा आता आपला आदिवासी शेफ ना सद्भावसान दका बरं व्हिडिओ करल्या पावडा अजून आणू का गडा अजून काही राहणी बाटली पिरायची थंडी बाटली छोटी बाटली कोणतं गाव नाही तर त्या गाव नाही तू दैवत म्हणजे साखरी तालुका दका भाऊ सोन आदिवासी समाज नाही काय कसं येलं काय सांगता येणार ना पण मिळून 12 मग एक ठिकाण त्यासला मार्या बारीक पोऱ्याला या पोऱ्याला मारेल सर. तर आम्ही त्यासला दवाखाना करे द्या का मेडिकल बी मारेल तर असं अन्याय ना व्हायला पाहिजे भाऊ सोन. आपले आदिवासी समाजावर लक्ष द्या थोडस आणि जे बी त्यासला घर नसलं त्रास द्यावे जर बाहेर नाही गेली तर त्यासला लक्षपूर्वक तपास करा आणि त्यासला ताबडतोब घर मागाडा. कसं आपला परडी आपण काय नवीन माणसं आहेत आपला व्हिडिओ दकानंतर तर तुम्हाला समजूच घ्यावी भाऊसान म्हणजे इथला मला माहिती पडणार तो व्हिडिओ दकीसन तर बुवा मनावर सामना ये माणसं रेसन मी त्याची काही मदत करू नाही शकणार कारण की मी तो रस्त्याला येणार मी नेरला उतरणार फक्त आणि ते फक्त शेवायला जायला. जर मला माहिती राहता त्यासला एवढी मदत नाही गरज तर मी 100% लागेच तर मी त्यासला घर लगून सोडतो. पण मला तेवढा माहिती नव्हता भाऊ ना नाव व्हिडिओ मला आज रातला सापडला तर एकदम म्हणजे मी सण फोन बिलावणार म्हणे चुलत बिन राहतात त्या शेवायला त्यासला सांगणार बी मी तर बुवा अशा माणसं येलो तर काय नत का तुम्हाला तर वय तर ते सांग लागत ना आमून कारण की त्यासला सण 8-6-7 वाज झाला होता भाऊ मी नेरम उतरांना 6 वाजता नेरम उतरेल मी. मग त्यासला तिकडे जायला म्हणजे 7-1 वाज घेऊ आंध्रा पडी घ्यावी मग ते मुकाम मग ते कथं घेता काय मला माहिती ना. आणि जर नावी बिडेल होईल तर भाऊ हे लोक जर तुम्हाला दकानात कटे बी तर तुम्ही यासला 100% तुम्ही त्यासला घर सोडा कारण की मनावर येतं काय होईना ना मला भेट नव्हती त्यासनी मदत करायला चान्स पण मनावर काय होईना ना कारण की मला माहिती नव्हता त्या टाइमला त्यासला मदत नाही गरज बोलणं तर मी 100% मदत करतो. हे जर दकानात तर तुम्ही यासला तर एक घरपर्यंत सोडा तुम्ही विचारेस ना जर भेटणार तर दाखला पोऱ्याचाच भाऊसान